श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। तुळशीची जी वाळलेली काडी असते तर ती आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही पैसा कमी पडणार नाही। असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तुळशीला आपण माता लक्ष्मीचा दर्जा देतो तुळशीला अतिशय महत्त्व दिलं जातं। घरासमोर तुळस असतेच असते, आपल्या अंगणामध्ये असते किंवा बाल्कनीमध्ये असते, पण प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच। तुळस ही आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुळशीला धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते। आणि आपल्या अंगणामध्ये जी तुळस असते तर ती नेहमी हिरवीगार आणि बहरलेली टवटवीत असावी आणि या तुळशी समोर आपण सकाळी आणि संध्याकाळी दिवा हा आवर्जून लावला पाहिजे। घरातील गृहिणी म्हणजे त्या घरातली जी लक्ष्मी आहे तर तिने तुळशी समोर सकाळी उठल्यानंतर तुळशीला पाणी घालायचं असतं, हळदी कुंकू लावायचं असतं आणि प्रदक्षिणा मारून तिनं तिच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी ज्या आहेत तर त्या तुळशी मातेला सांगाव्यात। कारण माता तुळशी ही घरात जी लक्ष्मी असते म्हणजे आपल्या घरातली जी गृहिणी असते तर त्या गृहिणीला ती आईसारखी असते आणि जेव्हा ती घरातली गृहिणी म्हणजे लक्ष्मी जेव्हा त्या तुळशीला सकाळ संध्याकाळ दिवा लावते, सकाळी तुळशीला पाणी घालते, हळदी कुंकू लावते आणि आपली इच्छा व्यक्त करते, अशा वेळेला त्या घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते। कधी कधी आपण तुळशीचं अगदी लहान मुलाप्रमाणे आपण तुळशीची काळजी घेत असतो, पण तुळस ही कधी कधी वाळते, कोरडी होऊन जाते। कारण आपल्या घरावरती येणारं जे संकट असतं तर ते माता तुळशी स्वतःवरती घेत असते आणि ती जळून जात असते, पण आपल्या कुटुंबावरती किंवा घरावरती कधीही वाईट संकट येऊ देत नाही। तुळस जळून गेली, तिची पानं पूर्ण निघून गेली, कोरडी झाली तर आपण ही जी तुळस आपल्या अंगणामध्ये लावलेली आहे तर तिला आपल्याला काढायचं नाहीये किंवा त्याची जी तुळस आहे तर तिची जी सुकलेली पानं आहेत तर अशा पद्धतीची तुळस आपल्याला आपल्या घरासमोर ठेवायची नाहीये। तुळस सुकलेली असेल किंवा तुळशीची पानं सुकलेली असेल तर अशी तुळस ही आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ठेवायची नसते। अशा वेळेला सुकलेली तुळस जी आहे तर ती आपल्याला लवकरात लवकर काढून घ्यायची आहे। पण आता ही सुकलेली तुळस जी आहे तर तिचं आपल्याला काय करायचं आहे किंवा आपण ती काढून कुठे ठेवायची आहे हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। बऱ्याच वेळेला आपण इकडे तिकडे फेकतो किंवा नदीमध्ये विसर्जित करतो, निर्माल्यामध्ये टाकून देतो, पण आपल्याला ही सुकलेली जी तुळस आहे तर ती चुकून सुद्धा नदीमध्ये विसर्जित करायची नाहीये किंवा इकडे तिकडे सुद्धा आपल्याला फेकायची नाहीये। अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर तुळशीच्या ज्या काड्या आहेत, सुकलेल्या ज्या काड्या आहेत तर त्या काड्यांचं आपल्याला काय करायचं आहे, काड्या तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहे, थोड्या त्याला आपल्याला चांगलं सुकून द्यायचं आहे। सुकून झाल्यानंतर त्याची आपल्याला पावडर बनवायची आहे। मिक्सरमध्ये तुम्ही ही पावडर बनवू शकता किंवा तुम्हाला जे काही शक्य होईल तर त्या पद्धतीने तुम्हाला या काड्यांची पावडर बनवायची आहे। यानंतर ही जी पावडर आहे तर ती तुम्हाला एका सुती कपड्यामध्ये किंवा तुम्हाला एखाद्या डब्बीमध्ये ती पावडर भरायची आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये बघा दररोज तुम्ही सकाळी देवांची पूजा करता, देवांना अष्टगंधक लावता किंवा कोणते इतर तुम्ही गंध लावत असाल तर ते देवांना आपण जेव्हा लावत असतो तर अशा वेळेला आपण सकाळी पूजा करत असतो, देवांना गंध लावत असतो, अशा वेळी गंधामध्ये पाणी टाकून मिक्स करत असतो तर त्यामध्ये थोडीशी आपल्याला तुळशीची ही जी तयार केलेली पावडर आहे तर ती त्या आपल्याला गंधामध्ये टाकायची आहे आणि तो गंध जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरातल्या देवी देवतांच्या फोटोंना लावायचा असतो। त्याचप्रमाणे हा जो गंध आहे तर घरातले आपले जेवढे पण सदस्य आहेत तर त्या प्रत्येक सदस्यांना स्वतःच्या कपाळावरती सुद्धा हा गंध लावायचा आहे। तर पहा, तुळशीची पानं ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत। जेव्हा पण आपण कुठल्याही प्रकारचा नैवेद्य देवी देवतांना अर्पण करत असतो तर अशा वेळेला तुळशीपत्र त्यावरती नसेल तर तो नैवेद्य ग्रहण केला जात नाही। यामुळे आपल्याला ही जी तुळस आहे तर ती इथे तिथे कुठे न फेकता किंवा तुमच्या घरामध्ये जर हिरवीगार तुळस असेल आणि त्याच्यावरच्या जर काड्या सुकलेल्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही कट करून अशा पद्धतीने त्याचा वापर करू शकता। बरेच वेळेला आपण सुकलेल्या काड्या कट करतो आणि त्या फेकून देत असतो, पण त्या आपल्याला न फेकता त्याचा वापर आपण अशा पद्धतीने करायचा आहे। आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती हा गंध लावायचा आहे। त्यामुळे आपलं प्रत्येक काम जे आहे तर ते पूर्ण होतं आणि घरातली व्यक्ती जी आहे तर त्यावरती कधीही कोणत्याही प्रकारचा वाईट संकट येत नाही। त्याचप्रमाणे त्या व्यक्तीची सुद्धा जास्तीत जास्त ही प्रगती होत असते। आणि जेव्हा देवी देवता
आपण प्रसन्न करत असताना जेव्हा तुळशीची पावडर जी असते तर ती आपण देवी देवतांना सुद्धा लावत असतो आणि अशा वेळेला देवी देवता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच वाळलेली जी तुळस आहे तर ती इकडे तिकडे न फेकता अशा पद्धतीने आपल्याला त्याचा उपयोग हा करायचा आहे. तसेच पहा, एकादशी आहे, गुरुवार आहे, तर एकादशी आणि गुरुवार हे भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतात. या दिवशी आपण बघा भगवान श्री हरिविष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करत असतो. तर या दिवशी तुम्ही ही पावडर जी आहे तर ती तुळशीची पावडर तुम्ही एका तांब्यामध्ये टाकून घ्यायची आहे. एकादशीच्या दिवशी तुम्ही या पाण्याने अभिषेक सुद्धा विष्णूंच्या मूर्तीवरती किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती करू शकता. त्यामुळे तुळशीचे सुकलेल्या ज्या काड्या आहेत तर त्या तुम्ही इथे तिथे कुठेही फेकून देऊ नका. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच त्याचा वापर करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.